नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिकेचं पुढील अपडेटेशन म्हणजेच पुढील कथन मी तुमच्यासोबत थोडक्यात शेअर करणार आहे. नक्कीच तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच स्किप न करता हा व्हिडिओसुद्धा शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक करायला सुद्धा विसरू नका. तर चला आपण करूया पुढील अपडेटेशनला सुरुवात. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्ही आत्तापर्यंतच्या भागामध्ये पाहिलं आहे की आता सायली अर्जुन हे दोघांनी एकदम म्हणजे आकांतातून मेहनत करून आपल्या प्रतापला निर्दोष सोडवलेलं असतं. मात्र आता निर्दोष सोडवल्यामुळे अर्जुन आणि सायलीवर आता खूप काही संकट येणार आहेत. कारण आता अशी साक्षी, प्रिया हे सर्वजण जे आहेत ते अशी शांत बसणारच नाहीत. कारण साक्षी तर कशाही प्रकारे आता ती तिच्या वडिलांना म्हणजे महिपतला सोडवणारच आहे. आणि महिपत ज्यावेळेस आता सुटून बाहेर येणार आहे त्यावेळेस ते खूप मोठं कट कारस्थान करणार आहेत यामध्ये. परंतु त्यांच्या या कट कारस्थानामुळे सायली आणि अर्जुन पुन्हा जास्त जवळ येताना सुद्धा आपल्याला दिसणार आहे. तसेच आता या सर्व गोष्टींमुळे तर घरातील सर्वजण सायलीवर खूप खुश होऊन आता सायली आणि अर्जुन या दोघांच्या लग्नाची वार्ता सुद्धा करणार आहेत. मात्र ज्यावेळेस पूर्णाजी स्वतःहून अर्जुन सायलीच्या पुन्हा लग्नाची गोष्ट बोलत असते ते आता अस्मिताला मात्र बघवत नसतं. त्याच्यामुळे अस्मिता आणि तन्वी म्हणजे प्रिया हे दोघी मिळून आणखी सायलीला वाईट ठरवण्याचा खूप मोठा प्रयत्न करत असतात. आणि त्यांचा प्रयत्न सक्सेस सुद्धा होतो आणि आणखी पूर्णाजीच्या मनातून आपली सायली जी आहे ती उतरली जाते. परंतु ह्या सर्व ज्यावेळेस गोष्टी घडत असतात त्यावेळेस अर्जुन आणि कल्पना, प्रताप हे सर्वजण सायलीच्या पाठीशी असतात. मात्र पूर्णाजी आता सायलीच्या ऑपोजिट जाताना सुद्धा आपल्याला दिसणार आहे. त्यातच दुसरीकडे आता मधुभाऊंची जी हिअरिंग असते त्याची सुद्धा आता तारीख जवळ येत असते आणि त्या तारखेचे पुरावे सुद्धा आता महिपत जेलमध्ये गेल्यामुळे खूप सारे पुरावे त्यांच्याकडे भेटलेले असतात. त्याच्यामुळे आता आपले मधुभाऊ सुद्धा काही दिवसानंतर निर्दोष सुटणार आहेत. परंतु इकडे प्रिया, साक्षी आणि नागराज हे तिघे मिळून आणखी खूप मोठे मोठे प्लॅन करणार असतात. कारण त्या प्लॅनमुळे त्यांना काहीही झालं तरी पण किल्लेदारांची प्रॉपर्टी ही प्रियाच्या नावावर करायची असते. आणि प्रियाच्या ज्यावेळेस नावावर होईल त्यावेळेस सगळेच जण खूप आनंदात जगतील. आणि ज्यावेळेस प्रियाच्या नावावर होईल त्यावेळेस काही म्हणजे प्रियासुद्धा आता अर्जुनच्या पाठीशी लागेल किंवा अर्जुनची प्रॉपर्टी सुद्धा प्रिया कशी तरी हिसकावून घेईल हे सर्व स्वप्न आता त्यांचे असतात. त्याच्यामुळे त्यांचे स्वप्न हे तर अजिबात खरे ठरतच नसतात. कारण आता या सर्व गोष्टींमध्ये एंट्री होणार असते ती म्हणजे प्रतिमाची. ज्यावेळेस प्रतिमाची एंट्री होत असते त्यावेळेस प्रतिमा आता नागराजच्याच तावडीत जात असते आणि ज्यावेळेस ती नागराजच्या तावडीत जाते त्यावेळेस तिला नकळतपणे सायली पाहत असते. परंतु सायली आता या गोष्टीवर कन्फर्म नसते की ती प्रतिमा आत्याच आहे. तरी सुद्धा तिचं मन तिला सतत बोलत असतं की नाही ती प्रतिमा आत्याच होती. म्हणून ती आता प्रतिमाचा घरात कोणालाही न सांगता शोध घेऊ लागते. आणि याच शोधात तिला एक गोष्ट कन्फर्म होते की आपली जी प्रतिमा हत्या आहे ती या प्रतापच्याच गुंडांच्या तावडीत आहे. म्हणून ती आता अर्जुनची मदत घेते आणि अर्जुन, सायली दोघे मिळून आता प्रतिमाला सुद्धा तिथून सोडून आणतात. ज्यावेळेस प्रतिमा घरात येते त्यावेळेस घरातले सर्वच जण खूप आनंदी असतात. मात्र आता घरात ज्यावेळेस प्रतिमा एंट्री घेते त्यावेळेस प्रिया पुन्हा कट कारस्थान करून स्वतःच तन्वी असल्याचं तिथं सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असते. मात्र आईची माया ही आईचीच असते. तर प्रतिमा ही बरोबर तिच्या सायलीलाच तन्वी असल्याचं बोलत असते आणि ती सायलीलाच तन्वी म्हणून घट्ट मिठी मारते. आता ही मिठी सगळ्यांच्या डोळ्यात खूप आनंदाचं वातावरण निर्माण करत असते. मात्र इकडे पूर्णाजीला हे सर्व खूपच खटकत असतं. तर प्रियाच्या मात्र पायाखालची जमीन सरकत असते आणि खूप घाबरलेली प्रिया आता प्रिया जी आहे ती अस्मिताच्या मदतीने खूप मोठं इथे सुद्धा कट कारस्थान करते आणि तिथे स्वतःच तन्वी असल्याचं सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असते. आता रविराजांची सुद्धा ती कान भरत असते. त्याच्यामुळे रविराजला सुद्धा असं वाटतं की प्रतिमा सायलीलाच का तन्वी बोलत आहे. खरंच नक्की सायलीच माझी तन्वी आहे का, हीच तन्वी आहे. आता रविराजला सुद्धा ह्या गोष्टी कळत नसतात. मात्र रविराजला कधी कधी ही गोष्ट म्हणजे स्वतःला समजत असते की तन्वी म्हणजे जी सायली आहे त्याच्यामध्ये प्रतिमाचे खूप सारे गुण आहेत जे की त्याच्या प्रियामध्ये नाहीत. त्याच्यामुळे तो सुद्धा आता कन्फ्यूज होतो आणि तो आता ब्लड टेस्ट म्हणजे DNA टेस्ट करण्याचा निर्णय घेतो. तर मित्रांनो, आता याच्या पुढचा भाग जो आहे मी तुमच्यासोबत नंतरनं शेअर करेल. आत्तापर्यंतचा भाग कसा वाटला नक्की सांगा आणि पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला सर्व गोष्टी सांगणार आहे. जसं की सायली अर्जुनचं पुन्हा लग्न कशा प्रकारे होणार आहे, आणखी त्यांना काय काय गोष्टी सहन कराव्या लागणार, या सर्व गोष्टी तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करणार आहे. तर तत्पूर्वी तुम्ही हा भाग कसा वाटला मला सांगायला विसरू नका आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.